असं आम्ही सगळीकडचं शेण गोळा करतो. आमचा सगळा जो परिसर आहे आता इतकं सुंदर झालंय. असं पाऊस पडून धुकं बघू शकता तुम्ही माझ्या मागे. पण आज आपण बघणार आहोत आम्ही कंपोस्ट कसं करतो. सो आम्ही ऑर्गॅनिक भाजी उगवतो आणि त्यासाठी घरीच आम्ही कंपोस्ट बनवतो. सो हे शेण गोळा करून असं वापरू शकत नाही आपण. सो त्यासाठी इथे परिमलनी खूप सुंदर एक जागा करून गेली आहे माझ्यासाठी. सो इथे आम्ही पाला गोळा करतो. सगळा जो विंटरमधला पाला गोळा होतो तो इथे टाकलाय आणि ह्यातच आता आम्ही हे फ्रेश शेण टाकणार आहे. सो कंपोस्ट बनवण्यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे की जितकं ऑर्गॅनिक मटेरियल त्याच्यापेक्षा डबल कार्बन मटेरियल. तर कार्बन मटेरियल काय असू शकतं, तर असा पाला जो आम्ही गोळा केला आहे किंवा पेपर किंवा कार्डबोर्ड. आजकाल बोलतात कार्डबोर्डमध्ये खूप डिंक असतो म्हणून काही लोक म्हणतात अवॉइड करा, पण आम्ही पाला वापरणार आहे. आणि हे जे शेण आहे, जे फ्रेश शेण आहे ते आम्ही जर सगळीकडचं गोळा करून दर आठवड्याला इथे सगळं गोळा तुम्ही खड्डा करू शकता कसंही. पण हे आम्ही जरा असं जाळी लावून केलंय कारण का कोंबड्या आहेत. सो याच्यात जसं डिकम्पोज व्हायला लागतो आळ्या बनतात. सो कोंबड्यांचं ते खुराक असतं म्हणून आम्ही जाळीनी बंद केलंय. समोरून पण जाळीनी बंद करणार आहे. आणि सो शेण लक्षात घ्यायचं असतं की हे हॉट कंपोस्ट म्हणतात ह्याला. सो म्हणजे काय, गरम कंपोस्ट. सो कंपोस्टचे प्रकार असतात की ह्याला वेळ लागतो डिकम्पोज व्हायला. सो आपल्याला माहिती आहे की गायी फक्त चारा खातात, त्यामुळे शेणाचं महत्त्व तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण कंपोस्ट करण्यासाठी काय लागतं, तर ह्याला अजून डिकम्पोज व्हायला लागतं जेव्हा कार्बनमध्ये आणि एक नॅचरल आपली नॉर्मल सॉइल जी आहे लोकल ती पण ॲड करावी लागते. सो त्याचं पर्सेंटेज मी पोस्टमध्ये टाकीनच. सो त्या पर्सेंटेजमध्ये जर आपण इथे टाकलं आणि त्याच्यावरती पाणी मारत राहिलं तर ते खूप पटापटा डिकम्पोज व्हायला लागतं. टेम्परेचर पण इम्पॉर्टंट असतं. सो जसं जसं जास्त टेम्परेचर ह्याच्यात निर्माण व्हायला लागतं कंपोस्टिंग जास्त फास्ट प्रोसेस होते. सो आम्ही शेअर करणार आहे, नक्की फॉलो करा. पाटील कुलकर्णी फार्म्सवरती. आम्हाला परिमलला काहीतरी क्वेश्चन आहे. किती दिवस लागतील? सो किती दिवस लागते हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. खरं तर बघायला गेलं तर ह्याचं जर टेम्परेचर जेव्हा ह्याचे बरोबर राईट घटक एकत्र येतात त्याचं टेम्परेचर वाढतं. US मध्ये तर थर्मामीटर्स मिळतात की कंपोस्टमध्ये तुम्ही थर्मामीटर टाकून बघू शकता की टेम्परेचर किती झालंय. पण मी असं काही गॅजेट्स वापरत नाही. सिम्पल साधं आहे की ऊन जसं जसं वाढत जातं तसं तसं ही प्रक्रिया होते. ते जीवजंतू याच्यात जे निर्माण होतात, म्हणजे आता नॅचरली इथे आमच्याकडे खूप गांडुळं आहेत. मी काय वरून वर्मिकल्चर असं काही टाकणार नाहीये. सो ते गांडुळं येतात, अजून बाकीचे किडे पण येणार आणि ते प्रोसेसिंग खूप, जितके तुमच्याकडे जास्त गांडुळं तितकं फास्ट ते प्रोसेसिंग होतं. आणि टेम्परेचर जर आयडियल असेल, म्हणजे आता आमच्याकडे कधी कधी बर्फ पडतो, कधी कधी खूपच थंडी पडते, तेव्हा आता गांडुळं काही सस्टेन होणार नाही. पण खाली जसं जसं वाढत जाईल तसे तशी हीट वाढेल आणि जसं जसं सूर्याचं टेम्परेचर वाढतं तसं तसं जीवजंतू पण वाढतात. सो ते सिम्पल लॉजिक आहे. आम्ही शेअर करणार आहे आमचं किती फास्ट होणार आहे. आता विंटर आहे, डिसेंबर महिना चालू आहे. पण बघत राहा, फॉलो करा आम्हाला, कारण का आमचा प्लॅन आहे की हेच वापरणार आहे. सो आम्ही 2 बनवलेत. सो हे आम्ही पाईल करत जाणार आहे ॲटलिस्ट 1 महिना. हा पाईल असाच सोडून देणार आहे. अधूनमधून आम्ही बघू आता ट्रॅक्टरनी किंवा हाताने आम्हाला जर उलटता आलं तर, नाहीतर तसाच ठेवला तरीही चालतो. उलटला तर जरा फास्टर प्रोसेस होते आणि मग हा पाईल चालू करणार आहे. त्यामुळे नक्की फॉलो करा कसं आमचं कंपोस्ट बनतंय. तोपर्यंत रिद्धी सिद्धी बलदेव ओवी माऊलीला त्यांचं काम करू देऊयात आणि मग शेण गोळा करत राहूयात. बाय.